नमस्कार मंडळी, तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा माझ्या विलेज लाईफ विथ मेघा या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे। आणि आज आपण जातोय कुठे? वाराणसीला, काशीला। उत्तर प्रदेशमधील हे खूप महत्त्वाचं असं तीर्थस्थान। तर आज आपण काशी विश्वेश्वरला जाणार आहोत, जे 12 ज्योतिर्लिंगापैकी महत्त्वाचं ज्योतिर्लिंग आहे। तर तेलियाना घाटापासून आपण सुरुवात करतोय आणि इथे एंट्री केल्या केल्या आपल्याला दिवे घेण्यासाठी अक्षरशः मागे लागतात। पण आम्हाला हे दिवे नदीमध्ये सोडून प्रदूषणामध्ये आणखी भर घालायची नव्हती। सगळ्यांनी घेतलंय, घ्या म्हणाल्या। तर फ्रेंड्स, जसं की तुम्हाला माहिती आहे की आम्हाला खूप ठिकाणी भेट द्यायची होती, तर आम्ही सकाळी सकाळी लवकरच बाहेर पडलो होतो। नुकता सूर्य वर आलेला आपल्याला पाहायला मिळतो इकडे, पण तरी सुद्धा इतक्या सकाळी सुद्धा इकडे भरपूर गर्दी पाहायला मिळत होती आपल्याला। आणि जे दिवे घेणारी विकणारी जी मुले होत्या त्या अगदी मागे लागल्या होत्या। मग आम्ही शेवटी काय केलं, यातनं एक पर्याय काढला की काहीच दिवे आम्ही त्यांच्याकडनं घेतले, तेच दिवे आम्ही पुन्हा पुन्हा सोडले, पाण्यामध्ये सोडले, परत वर काढून ठेवले, परत सोडले, परत वर काढून ठेवले आणि शेवटी आम्ही वरच ठेवलो, नदीत सोडले नाहीत ते दिवे। आणि आम्ही अजून तिथे आहे तोपर्यंतच ते दिवे त्या मुलींनी परत घेऊन गेले आणि ते नव्याने दुसऱ्याला विकले। बघणारे सांगतायत की आता सध्या खूप स्वच्छता केलेली आहे इकडे। फ्रेंड्स, तुम्हाला खरं सांगू का, गंगेच्या शुद्धीकरणावर कोट्यवधी रुपये खर्च केले जात आहेत। तर मला वाटतं अशा ठिकाणी आपण जाऊन आपल्या परीने तरी म्हणजे स्वच्छ नाही करता आलं तर किमान प्रदूषण तरी आपण करू नये, इतकी तर दक्षता आपण नक्कीच घेऊ शकतो, नाही का? जय जिनेंद्र फ्रेंड्स, आपण आहोत आता वाराणसीमध्ये। इकडे एकूण 84 घाट आहेत आणि या घाटावरून आपल्याला पुढे जावं लागतं। तर त्यासाठी बोटिंगची खूप उत्तम सोय आहे। ही शेअरिंगमध्ये बोट आपण घेत असताना अगदी 50 रुपये पर हेडपासून ते 800-1000 रुपयापर्यंत सुद्धा चार्जेस असतात। आपण कशी बोट घेतो त्याच्यावर त्या सगळ्या गोष्टी डिपेंड आहेत। आपली ही बोट अगदी घाटाच्या जवळून जात असते आणि वेळोवेळी हा जो नावाडी आहे तो प्रत्येक घाटाचं नाव आणि त्याची थोडक्यात माहिती आपल्याला सांगत जातो। तर या ठिकाणाला काशी, वाराणसी आणि बनारस अशा वेगवेगळ्या नावांनी ओळखलं जातं। वाराणसी का म्हटलं जातं, तर वरुणा आणि अंसी नदी या दोघींचं इकडे संगम आहे आणि म्हणूनच त्याला वरुणा अधिक अंसी म्हणून वाराणसी असे नाव पडले आहे। घाट यहाँ पे गौदान होता है, गौदान। शीतला माता का मंदिर से स्वच्छ संरक्षण 24 अंतर्गत बरीचशी चित्र काढलेली पाहायला मिळतात। राजा बनवाया राजस्थान से। बगल में दुर्गा घाट बोलते हैं। इकडे आपल्याला पंचगंगा घाट पाहायला मिळतो। इकडे 5 नद्यांचा संगम सांगितला जातो। गंगा, जमुना, सरस्वती, किरणा आणि दूधपापा असा 5 नदींचा संगम आहे। फक्त इकडे नदी गंगाच पाहायला मिळते, बाकी सगळ्या गुप्त झालेल्या आहेत पृथ्वीमध्ये असं सांगितलं जातं। आणि याच घाटावर संत कबीरांनी दीक्षा घेतली होती। पुढे दिसणारा घाट आहे गंगा महल घाट। राम तेरी गंगा मैली हा जो चित्रपट आहे, या चित्रपटाचं मधली काही शूटिंग इथंच झालं होतं आणि इथे आली होती मंदाकिनी। मैत्रिणींनो, पुढे आपल्याला एक खूप सुंदर मंदिर दिसतं, जे अर्धवट पाण्यामध्ये बुडालेलं आहे। फक्त आपल्याला शिखर बघायला मिळतं, पण त्या शिखरावरचं काम सुद्धा इतकं सुबक आहे। आणि हे मंदिर आहे काशीचं रत्नेश्वर महादेव मंदिर, जे 6 महिने पाण्याखालीच असतं।
आणि हे मंदिर एका बाजूला झुकलेलं पाहायला मिळतं. असं सांगितलं जातं की अहिल्याबाई होळकरांच्या ज्या दासी होत्या रत्नेश्वर देवी, तर त्यांनी हे मंदिर बांधायला सुरुवात केली होती, पण पैशाच्या कमतरतेअभावी त्या हे मंदिर पूर्ण करू शकल्या नाहीत. ऋषीने श्राप दिला आणि 16 फूट हे मंदिर खाली गेलं असं सांगण्यात येतं. तर अशा प्रकारे 2 वेगवेगळ्या गोष्टी या मंदिराबद्दल ऐकायला मिळाल्या आम्हाला. आणि हा आहे समोर दिसणारा सगळ्यात महत्त्वाचा काशीचा मणिकर्णिका घाट. असं सांगितलं जातं की शिव जेव्हा इथे स्नान करत होते तर त्यावेळेला त्यांच्या कानात ती बाली इथे पडली होती आणि त्यावरूनच या घाटाचं नाव मणिकर्णिका घाट असं पडलं आहे. आणि इथे निरंतर चिता जळत असतात. लोकांची अशी श्रद्धा आहे की इथे अंतिम संस्कार झाल्यानंतर आपल्याला मोक्ष मिळतो आणि तेच कारण आहे की इकडे प्रत्येकाची इच्छा असते की काशीला आपला दाह संस्कार व्हावा. आमचा नावाडी असं सांगत होता की खूप दुरून दुरून इकडे दाह संस्कारासाठी प्रेत आणले जातात. आधी लोक इकडे मुक्तीसाठी म्हणून येत होते आणि आता लोक पर्यटनासाठी म्हणून येत आहेत आणि हा बदल खूप महत्त्वाचा आहे. याला लागूनच आहे ललिता घाट आणि जिथे आपल्याला उतरून काशी विश्वेश्वरचं दर्शन घेण्यासाठी जायचं आहे. ललिता घाटावर पण इकडून आतमध्ये कॅमेरा नेणं अलाउड नाही आहे. त्यामुळे कॅमेरा आम्ही सगळे इथे जमा करतोय आणि आता आपण जातोय ललिता घाटावर दर्शनासाठी आत. आणि हा आहे काशी विश्वेश्वरचा कॉरिडोर, जिकडे आतमध्ये आपण साधा पेन, स्मार्टवॉच, बेल्ट सारख्या कोणत्याच वस्तू आतमध्ये घेऊन जाऊ शकत नाही. ज्ञानवापी जे मशीद आहे ती इथेच आहे लागून आणि म्हणूनच इकडे सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून खूप स्ट्रिक्ट फॉलो केले जातात सगळे नियम. काशी विश्वेश्वरचं जे सध्याचं मंदिर आहे त्याचा जीर्णोद्धार अहिल्यादेवी होळकर यांनी केला होता 1780 मध्ये. 1-2दा नाही तर 3-3 वेळा या मंदिराचा मुस्लिम शासकांच्याकडून विध्वंस करण्यात आला, पण तरीही आजही हे मंदिर डौलात उभं आहे. आणि साईडला आपल्याला जे पांढऱ्या रंगामध्ये दिसते तेच आहे ज्ञानवापी मशीद. ज्ञानवापीचा अर्थच असा होतो की ज्ञानाचं कूप, म्हणजेच त्याचं ते मंदिर आहे. चला तर फ्रेंड्स, आतलं आपलं दर्शन झालेलं आहे. आतलं एकंदरीत स्वच्छता जर म्हणाल तर खूप सुंदर ठेवलेली जाणवली मला. आणि इकडचा काशीचा जो घाट आहे तो पण बऱ्यापैकी स्वच्छ करण्यात आलेला आहे, जो असं सांगतात की आधी इतका स्वच्छ नव्हता, पण आता बरीचशी स्वच्छता राखली जाते. ही एक आनंदाची बाब आहे. बरेचसे घाट आहेत इकडे, त्यापैकीच हा ललिता घाट, ही गंगा नदी. बरं झालं सांगितलं आपल्या ऑर्गनायझरच्या मार्गदर्शनाखाली खाली. हा छान ना. आधी स्वच्छ नव्हतं म्हणत होता ना, इतकं एकदम घाण होत. हो ना. प्रेत वगैरे येत होती म्हणत होती तिथंच ती. अर्धवट जाळायचं टाकायचं. हो ना. तसं एक पण काही दिसलं नाही आपल्याला. छान. एक पण नाही, प्रेत जळत असतील पण नदी पात्रात आपल्याला दिसली नाहीत ना कुठे. अनेक घाटांपैकी दशाश्वमेध हाही एक घाट आहे, जिकडे गंगा आरती केली जाते रोज संध्याकाळी. आतमध्ये मुख्य मंदिर जे आहे त्या मंदिराचं शिखर सोन्याने मडवलेलं आहे. आपल्याला आत कॅमेरा नेता आला नाही, त्यामुळे ते दाखवता आलं नाही आपल्याला. खूप महत्त्वाचं आणि प्रसिद्ध अशा या तीर्थस्थानाला प्रत्येक हिंदूंनी एकदा तर काय होईना भेट द्यायलाच पाहिजे. परतीच्या मार्गाने पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत हसत राहा, आनंदी राहा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हेल्दी राहा.